पहिल्या युनिटमधलं सेकंड लेसन घेतोय आपण. अँड एन्काउंटर ऑफ स्पेशल काइंड त्या लेसनचं नाव आहे. पूर्ण लेसन तर नाही पण अर्धा लेसन आज आपण घेतोय. लक्ष द्या काय आहे लेसन एक्सप्लेन करते. एन्काउंटर म्हणजे अचानक समोर येणे. या लेसनमध्ये रायटरने त्याच्या लहानपणची गोष्ट शेअर केलेली पोरांनो आणि अशी रोमांचक गोष्ट आहे. त्याच्यातनं खूप साऱ्या गोष्टी त्याने घेतल्या आहेत, शिकल्या आहेत आणि त्या आपल्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न केला आहे. बघा काय. My father was a medical professional working for private company in Raniganj in West Bengal. हा लेखक लहान असताना ह्या लेखकाचे जे वडील होते ते मेडिकल प्रोफेशनमध्ये काम करत होते आणि त्यांची बदली राणीगंजला वेस्ट बेंगालला झाली होती. द ऑफिसर्स ऑफ द कंपनी वर हाऊस्ड इन इंडिव्हिज्युअल बंगलोज इनसाइड अ लार्ज कॅम्पस. तिथेच एका बाजूला हे जे काही मेडिकल ऑफिसर होते यांच्यासाठी एक वेगळं असं कॅम्पस तयार करण्यात आलं होतं. एक वेगळी कॉलनी होती, सगळे बंगले होते. आवर हाऊस वॉज इन अ कॉर्नर ऑफ द कॅम्पस आणि त्या कॅम्पसच्या अगदी शेवटचं घर हे या लेखकाचं. द ऑफिसर्स क्लब वॉज ॲडजस्टंट टू द बाउंड्री वॉल ऑफ द गार्डन आणि त्या घराला लागूनच ते जे ऑफिसर लोक होते त्यांचा एक क्लब होता शेजारी. द कंपाऊंड वॉज लक्झरियस विथ अ ग्रीन ग्रास, कलरफुल फ्लावर्स अँड होस्ट ऑफ टॉल अँड मॅजेस्टिक ट्रीज. बरं, हे जे कंपाऊंड होतं या लेखकाच्या घराचं कंपाऊंड, आजूबाजूला सगळीकडे हिरवळ होती, छान रंगीबेरंगी फुलांची झाडं होती आणि आपण ज्याला म्हणूया की असं जंगल सदृश्य असं आजूबाजूला सगळं वातावरण होतं. द सीझनल व्हेजिटेबल्स इन द किचन गार्डन ऑफ द हाऊसहोल्ड्स आर द मॅग्निफिसंट ट्रीज अँड कॉन्स्टंटली अट्रॅक्टेड स्क्वॅरल्स अँड मेनी स्पीसीस ऑफ बर्ड्स. म्हणजे भाजीपाला सुद्धा तिथं उगवला जायचा. छान सुंदर गार्डन सारखं वातावरण असल्यामुळे खूप सारे प्राणी पक्षी तिथे यायचे, जसे खार असायची, इतर पक्षी असायचे. ग्रुप ऑफ लंगूर हॅड इवन मेड देअर डेन इन द अस्वथा ट्रीज नियर बाय. बरं, मोठे मोठे झाडं आहे, अस्वथा असं नाव आहे त्या झाडांचं. तर या झाडांमध्ये गुहा करून हे मोठे लंगूर, आपण ज्याला वानर म्हणतो, हे वानर घर करून राहायचे. दे हॅड ऑल बिकम अ पार्ट ऑफ पार्सल ऑफ आवर एक्झिस्टन्स अँड डेली लाईफ. आणि म्हणून हे सगळे प्राणी पक्षी हे लेखक आणि त्यांच्या रोजच्या जीवनाचा एक भाग होते. अ स्मॉल इन्सिडेंट ऑन द सॅटर्डे आफ्टरनून लेफ्ट अ प्रोफाउंड इफेक्ट ऑन मी. एका शनिवारची गोष्ट आहे पोरांनो आणि त्या दिवशी घडलेली ही घटना त्या लेखकाच्या मनावरती कायमची इफेक्ट करून गेलेली. अँड अनफोल्डेड बिफोर माय आईज अ होल न्यू डायमेन्शन टू द वंडर्स ऑफ गॉड्स क्रिएशन. म्हणजे देवाने निर्माण केलेल्या ह्या जगाचा एक अद्भुत नमुना त्या दिवशी ह्या लेखकाला अनुभवायला मिळाला. इट वॉज अ फ्यू डेज इन टू द पूजा व्हॅकेशन. आता तुम्हाला माहिती आहे की बंगालमध्ये दुर्गा पूजा वगैरे खूप मोठ्या प्रमाणात सेलिब्रेट होते. हे दुर्गा पूजा वगैरेचे व्हॅकेशन होते, सुट्ट्या होत्या लेखकाला. Just like for any other child, the holidays provided an opportunity for me to become engrossed in the various magazines and storybooks published specially for children in the festive season. त्यातल्या त्यात तुम्ही जसं दिवाळी वगैरे सणासुदीच्या दिवशी सुट्ट्या असतात त्यावेळेला पुस्तकं खरेदी करतात आणि वाचतात, तसंच ह्या लेखकाने सुद्धा खूप सारे स्टोरी बुक्स आणलेले होते आणि तो दिवसभर ती पुस्तकं वाचत बसायचा. आफ्टर अ हार्टी लंच my parents and my younger sister lay down for an afternoon nap and I settled down with a story book. अशी शनिवारची दुपार आहे. घरातले सगळे लहान बहीण पॅरेंट्स खाऊन झोपलेले दुपारची वामकुक्षी घेत आहेत आणि त्याच वेळेला ह्या लेखकाने पुस्तक काढलं. द क्वाईट आफ्टरनून प्रेझेंटेड द परफेक्ट बॅकग्राऊंड फॉर रीडिंग अँड ॲडव्हेंचरस स्टोरी. आजूबाजूला सगळी शांतता आहे आणि अशा वातावरणामध्ये असं एखादं ॲडव्हेंचरस बुक्स त्याला वाचायला आवडत होतं. द सायलेन्स वॉज ओकेजनली ब्रोकन बाय द साऊंड ऑफ माय फॅमिली स्नोरिंग. मध्येच कुणीतरी घोरण्याचा आवाज, त्याच्यामुळे ती शांतता भंग होत होती. द इंटरमिडिएट चॅपिंग ऑफ हाऊस पॅरोज. मध्येच कुठेतरी एखादी चिमणीचा चिवचिवाट. द हार्श कोविंग ऑफ क्रो. द श्रील कॉल ऑफ काईट. मध्येच एखाद्या कावळ्याचा ओरडण्याचा आवाज. यासारख्या प्राण्यांच्या आवाजाने कुठेतरी ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे त्याला त्या शांततेचा कुठेतरी भंग होत होता. मिनिट्स टिकल बाय. वेळ जात गेली. आय बिकम डीपली ॲब्झॉर्ब इन द बुक. आणि जसं वेळ जात गेली तसं तो लेखक त्या पुस्तकात अधिक मग्न झाला. सडनली आय हर्ड अ ग्रुप ऑफ स्टिअर डॉग्स बार्किंग फ्युरियसली इन द डिस्टन्स. मध्येच त्याला कुत्र्यांच्या एका घोळक्याचा ओरडण्याचा आवाज आला. I choose to ignore the commotion, thinking that the pack of dogs might have caught a hapless thief. मला असं वाटलं की ह्या कुत्र्यांच्या घोळक्याला एखाद्या बिचाऱ्या डुकराचं पिल्लू भेटलं असेल आणि त्याला ते त्रास देत असतील म्हणून मी दुर्लक्ष केलं. बट सून द बार्किंग बिकम लाउडर अँड मोर अग्रेसिव्ह अँड द अलार्म कोविंग ऑफ फ्लॉक ऑफ क्रोज ॲडेड द कॅकोफोनी. कॅकोफोनी म्हणजे गोंधळ. या सगळ्या गोंधळाच्या परिसरामध्ये अचानक त्या कुत्र्यांचा भुंकण्याचा आवाज, कावळ्यांचा ओरडण्याचा आवाज, ह्या सगळ्या गोंधळाने मी थोडासा डिस्टर्ब झालो. ऑल्सो हर्ड द डिस्टर्बन्स अप्रोचिंग क्लोजर. बरं, हा आवाज
अगदी जवळ येऊ लागला. क्युरियोसिटी गॉट द बेटर ऑफ मी. लिव्हिंग द बुक असाइड आय रश टू द वरांडा टू सी व्हॉट वॉज गोइंग. मग हे सगळं बघण्यासाठी मी पुस्तक बाजूला ठेवलं आणि वरांड्यात धावलो. आय ग्लान्स टुवर्ड्स द रूफ ऑफ द क्लब हाऊस अँड सॉ समथिंग हॉरेबल. आणि मी क्लब हाऊसच्या रूफवरती जे काय बघितलं ते खूप हॉरेबल होतं. A big male langur, apparently the leader of a group, was holding a baby langur in his hand and mercilessly beating it all over the definite intent to kill. तर एक खूप मोठा मेल लंगूर आहे, आपण ज्याला म्हणून पुरुष लंगूर आहे, आणि त्याच्या हातामध्ये एक छोटंसं पिल्लू आहे लंगूरचं, आणि त्याला तो खूप मारतोय. इतका मारतोय की त्याला मारून टाकायचंय. The hapless mother of the baby and the lesser member of the langur group were scattered on the roof of the building nearby watching the baby being killed. आणि त्या गटातले बाकीचे लंगूर आणि त्या पिलाची आई बिचारे एकदम कमनशिबी असे म्हणूया, नुसते हे गोष्ट बघत एका बाजूला उभे आहेत. आय रिकॉल द टेरिबल कस्टम इन द ॲनिमल क्लॅन. ॲनिमल क्लॅन लेखकाला प्राण्यांच्या जमातीतला जे काही एक असं कस्टम म्हणून एक प्रथा आठवली. According to which the dominant male usually does not allow another male baby or adult to survive within the group. ह्या लंगूर यांच्या जमातीमध्ये किंवा हे जे वानर आहे यांच्या जमातीमध्ये कशी प्रथा आहे की जो मोरक्या असतो, जो पुढारी असतो, तो इतर एखाद्या मेल लंगूरला किंवा इतर कुणाला त्याच्या ग्रुपमध्ये ऍड होऊ देत नाही. विदाउट लॉसिंग एनी टाइम आय गॅदर्ड अ स्टाउट स्टिक इन वन हँड. मग मी कशाचाही विचार न केला एक काठी मिळवली अँड हर्ल्ड अ पीस ऑफ स्टोन ॲट द मॉर्निंग लंगूर. आणि एक दगड घेऊन त्या लंगूरच्या दिशेने भिरकावला. द लंगूर वॉज सो इन्फ्रोटेड दॅट ही हार्डली टूक एनी नोटीस ऑफ माय असॉल्ट. बरं, तो लंगूर इतका त्याच्या कामात मग्न होता की माझ्या त्या दगडाचा त्याच्यावरती काहीच परिणाम झाला नाही. बट दॅन आय स्टार्टेड थ्रोविंग मोर स्टोन. पण मी अधिक दगड उचलले आणि आता त्यांना अधिक जोराने मारू लागलो. द डॉग्स ऑन देअर पार्ट रेज देअर पिच ऑफ क्राय. दुसऱ्या बाजूला कुत्रेही भुंकत होते. द चार्ज, circumstances and the sudden unexpected attack from unknown quarter forced the langur to drop the baby from the sloping roof over the veranda. ह्या सगळ्या गोंधळाच्या परिस्थितीमध्ये झालं असं की तो जो मेल लंगूर होता त्या मेल लंगूरच्या हातातनं ते छोटंसं लंगूर पिल्लू पडलं. द बेबी वॉज लिसलेस अँड अपिअर्ड टू बी डेड. जणू काही अर्ध मेलं झालेलं होतं, लवकरच ते मरेल की काय अशी परिस्थिती होती. ॲज इट्स body started to slide down, the excitement of pack of dogs grew manifested at the prospect of a good kill and meal. बर, तो जसा त्या छताच्या वरांड्याला लटकला तो छोटासा लंगूर, तसा हे बाकीचे सगळे कुत्रे त्याच्या दिशेने धावले, कारण आता त्यांना काय शिकार मिळणार होते आणि सगळे मिळून त्याचं एक प्रकारे काय म्हणून फडशा पाडणार होते. कीपिंग द डॉग्स ॲट पे विथ अ स्टिक. एका बाजूने मी त्या सगळ्या कुत्र्यांना काठीच्या साईडने बाजूला केलं. आय मॅनेज टू कॅच होल्ड ऑफ द बेबी लंगूर's tail. मी कसं तरी त्या बेबी लंगूरची शेपूट हातामध्ये घेतली. ॲज इट डीप ओव्हर द एज ऑफ द टिल्ट रूफ. ती त्या एका छताच्या कौलाच्या वरच्या बाजूला होती. द बेबी अपियर इनर्ट अँड लाईफलेस. ज्यावेळेला मी त्याला स्पर्श केला मला जाणवलं की तो कुठलीही हालचाल करत नव्हता. इट वॉज इंडीड अ मेल बेबी. आणि ते बेबी कसं होतं? मेल बेबी.